नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांच्या उपस्थितीत नामदार गोगावले यांच्या हस्ते आडावळे येथील भव्य सभागृहाचे उद्घाटन। पोलादपूर तालुक्यातील आडावळे बुद्रुक येथील भव्य सभागृहाचे उद्घाटन नामदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बाईक रॅलीसह महिला व वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात केले स्वागत। आडावळेसह साळवीकोंड व उमरट येथील हरिनाम सप्ताहात दिली भेट। नामदार गोगावले हे मतदारसंघात असले की नेहमीच सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमाचे शेड्यूल व्यस्तच असते। मतदारसंघातील कार्यक्रमात पोलादपूर येथील आडावळे येथे कामती नदी तीरी निसर्ग सान्निध्यात असलेल्या हनुमान मंदिरासभोवती बांधण्यात आलेल्या भव्य सभामंडपाचे उद्घाटन नामदार गोगावले यांच्या हस्ते सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांच्या मुख्य उपस्थितीत करण्यात आले। या प्रशस्त सभामंडपासाठी नामदार गोगावले यांच्या माध्यमातून 28 लाख रुपये निधींची तरतूद करून देण्यात आली, तर वाढीव कामासाठी उद्घाटन प्रसंगी 15 लाखाची तरतूद जाहीर करत असल्याचे गोगावले यांनी जाहीर केले। यावेळी बोरज फाट्या ते आडावळे स्वागत बाईक रॅलीने नामदार गोगावले यांचे शानदार स्वागत करण्यात आले। आडावळे येथील सुभाष पवार, श्रीकांत पवार, बाळकृष्ण पवार यांच्यासह सर्व ग्रामस्थांचा कार्यक्रम आयोजनात मोठा सहभाग राहिला। यावेळी 80 वर्षावरील ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला। तसेच या कार्यक्रमानंतर नामदार गोगावले यांनी साळवीकोंड उमरट श्री हनुमान जयंती हरिनाम सप्ताहाला भेट दिली। यावेळी ग्रामस्थांकडून नामदार गोगावले यांच्यासह मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना दक्षिण रायगडसह संपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे, संपर्क प्रमुख किशोर जाधव, तालुका प्रमुख निलेश अहिरे, उपतालुका प्रमुख कृष्ण नरे, विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे, शंकर बांदल व नलावडे इत्यादींसह विभागातील पदाधिकारी व नागरिक ग्रामस्थ यांचा प्रतिसाद दिसून आला। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळ सह तृप्ती भोईर, पोलादपूर।